नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढी एकादशी आपण कशी साजरी केली पाहिजे। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। बघा, जे जे विठ्ठलाचे भक्त आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आताच आषाढी एकादशी जवळ आलेली आहे, तर त्या आषाढी एकादशीसाठी खूप सारे वारकरी पंढरपूरला जाऊन दर्शन घेतात। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढी एकादशी नेमकी साजरी कशी करावी, त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे, घरातील देवी देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूला पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी आणि धूप दीप लावून आरती करावी। पूजा झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि श्री विष्णू सहस्रनामाचा जप करावा आणि भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करावा। शेवटी श्री विष्णूची आरती करून तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करावी। तर बघा, फक्त या 4 गोष्टी आपण सर्वांनी करायच्या आहेत आणि खरोखर जर तुम्ही या 4 गोष्टी मनापासून केल्यात तर खरोखर आपलं हे जे कष्ट आहे ते विठ्ठलापर्यंत पोहोचणार आहे। चला तर मग, सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा।